श्री स्वामी समर्थ. मीन राशी 16 ते 31 जुलै पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा पंधरवडा मीन राशीसाठी भाग्योदयाचा काळ ठरेल का? नोकरी आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल का? आर्थिक अडचणी दूर होऊन उत्पन्नात वाढ होईल का? कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी आणि समाधानकारक राहील का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल का? प्रवासातून नवीन संधी मिळतील का? ग्रहांची साथ तुमच्या प्रगतीसाठी अनुकूल राहील का? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेण्यासाठी पाहूया मीन राशीचे सविस्तर पंधरवड्याचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा पंधरवडा आशावादी विचार, आध्यात्मिक प्रगती आणि जीवनातील अनेक सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरू शकतो. मागील काही दिवसांपासून रखडलेली कामे हळूहळू पूर्ण होण्यास सुरुवात होईल. मनातील संभ्रम कमी होईल आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. तुमच्या मेहनतीचे आणि प्रामाणिक प्रयत्नांचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल आणि नवीन लोकांशी झालेल्या ओळखी भविष्यात उपयोगी ठरतील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल आणि घरातील वातावरण आनंदी राहील. आर्थिक बाबतीत नियोजन आणि संयम आवश्यक राहील. धार्मिक कार्य, जप, ध्यान आणि आध्यात्मिक साधनेत मन अधिक रमू शकते. या काळात प्रत्येक निर्णय शांतपणे आणि दूरदृष्टीने घेतल्यास भविष्यासाठी मजबूत पाया तयार होईल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा पंधरवडा प्रगतीचा आणि नवीन संधींचा ठरेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते आणि ती यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे तुमच्या कामाचे कौतुक होईल. काही जणांना पदोन्नती, पगारवाढ किंवा इच्छित ठिकाणी बदलीची संधी मिळू शकते. शिक्षण, आरोग्य, बँकिंग, कला, लेखन, माहिती तंत्रज्ञान, संशोधन आणि सेवा क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक राहील. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन करार आणि विस्ताराच्या संधी मिळतील. भागीदारीच्या व्यवसायात परस्पर विश्वास टिकवणे महत्त्वाचे ठरेल. कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाबींचा सखोल विचार करा. प्रतिस्पर्ध्यांकडून काही अडथळे निर्माण होऊ शकतात, पण तुमचा संयम आणि अनुभव त्यावर मात करेल. महिन्याच्या अखेरीस एखादी मोठी संधी तुमच्या करिअरला नवीन दिशा देऊ शकते. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा पंधरवडा समाधानकारक आणि सुधारणा करणारा ठरेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे आणि पूर्वी अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा चांगला नफा मिळेल. मात्र अनावश्यक खर्च टाळणे आणि प्रत्येक खर्चाचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. घरातील काही आवश्यक वस्तू, दुरुस्ती किंवा शुभकार्यावर खर्च होऊ शकतो. बचतीवर भर दिल्यास भविष्यात आर्थिक सुरक्षितता वाढेल. शेअर बाजार किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत घाई करू नका. अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. मालमत्ता, वारसा किंवा जुन्या आर्थिक व्यवहारांमध्ये सकारात्मक घडामोडी घडू शकतात. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थिती अधिक मजबूत झाल्याचे जाणवेल आणि नवीन आर्थिक योजना सुरू करण्याचा आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवन या पंधरवड्यात आनंद, प्रेम आणि परस्पर विश्वासाने भरलेले राहील. घरातील सदस्यांमध्ये एकोपा वाढेल आणि जुने मतभेद दूर होतील. पालकांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन महत्त्वाच्या निर्णयांमध्ये उपयोगी पडेल. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील. मुलांच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. एखादा धार्मिक कार्यक्रम, शुभ समारंभ किंवा कौटुंबिक मेळावा होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांशी पुन्हा संपर्क वाढेल. घरातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तुमच्या मताला विशेष महत्त्व मिळेल. तुमच्या शांत आणि प्रेमळ स्वभावामुळे तणावपूर्ण परिस्थिती सहज हाताळता येईल. कुटुंबासाठी वेळ दिल्याने नातेसंबंध अधिक मजबूत होतील आणि मनाला समाधान मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनासाठी हा पंधरवडा अत्यंत शुभ राहील. जोडीदारासोबतचा संवाद अधिक मोकळा आणि भावनिक बनेल. एकमेकांच्या भावना समजून घेतल्याने नात्यातील विश्वास वाढेल. अविवाहित व्यक्तींना नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. विवाहाची चर्चा सुरू असलेल्या व्यक्तींना सकारात्मक संकेत मिळू शकतात. विवाहित जोडप्यांनी एकत्र वेळ घालवल्यास नात्यात अधिक प्रेम आणि जिव्हाळा निर्माण होईल. काही लहान गैरसमज निर्माण झाले तरी ते शांतपणे बोलून दूर करता येतील. संशय आणि अहंकार टाळल्यास नाते अधिक दृढ बनेल. प्रेमात संयम, विश्वास आणि प्रामाणिकपणा राखल्यास भविष्यातील आयुष्य अधिक सुखकर होईल. महिन्याच्या शेवटी एखादा आनंददायी क्षण तुमच्या नात्यात कायमची गोड आठवण निर्माण करेल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा पंधरवडा चांगला राहील, मात्र कामाचा ताण आणि मानसिक धावपळ यामुळे थकवा जाणवू शकतो. नियमित झोप, संतुलित आहार आणि पुरेसे पाणी पिण्यावर भर द्या. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ त्रास टाळण्यासाठी बाहेरचे अन्न कमी खा. नियमित योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा केल्याने मानसिक शांतता आणि शारीरिक ऊर्जा टिकून राहील.
रक्तदाब, मधुमेह किंवा जुन्या आजारांनी त्रस्त असणाऱ्यांनी वेळेवर तपासणी करावी. महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. लहान-सहान त्रास दुर्लक्षित करू नका. निसर्गात वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. योग्य दिनचर्या पाळल्यास संपूर्ण पंधरवडा उत्साहात जाईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा पंधरवडा प्रगतीचा आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय सहज समजतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभदायक ठरेल. प्रोजेक्ट, मुलाखत किंवा सादरीकरणात उत्कृष्ट कामगिरी कराल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित यश मिळेल. आत्मविश्वास आणि सातत्य यांच्या जोरावर भविष्यातील मोठ्या यशाचा मजबूत पाया तयार होईल. प्रवास. या पंधरवड्यात कामानिमित्त, व्यवसायासाठी किंवा धार्मिक कारणांनी प्रवासाचे योग आहेत. काही प्रवास अचानक ठरतील, पण ते लाभदायक ठरतील. नवीन लोकांशी ओळख होईल आणि भविष्यात त्याचा चांगला फायदा मिळेल. धार्मिक यात्रेमुळे मानसिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळा आणि घाई टाळा. भाग्याची साथ मिळाल्यामुळे अनेक अडलेली कामे पूर्ण होतील. वरिष्ठ आणि अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन योग्य दिशा देईल. नवीन संधींचा स्वीकार केल्यास भविष्यात मोठे यश मिळेल. महिन्याच्या अखेरीस एखादी आनंदाची बातमी किंवा यशस्वी प्रवास तुमचा आत्मविश्वास अधिक वाढवेल. उपाय. दर गुरुवारी भगवान विष्णू किंवा श्री दत्तात्रेय यांची पूजा करा. पिवळ्या फुलांचा हार अर्पण करा आणि ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. एकूण मीन राशीसाठी हा पंधरवडा आशावादी विचार, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे प्रगतीचा नवा टप्पा सुरू करणारा ठरेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. व्यवसायात अपेक्षित वाढ होईल आणि आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. कुटुंबातील प्रेम, सहकार्य आणि समजूतदारपणामुळे मन प्रसन्न राहील, तर प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात विश्वास व जिव्हाळा अधिक वाढेल. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास ऊर्जा आणि सकारात्मकता कायम राहील. विद्यार्थ्यांना मेहनतीचे समाधानकारक फळ मिळण्याची शक्यता आहे. संयम, श्रद्धा आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय यांमुळे जुलै महिन्याच्या अखेरीस अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांत यश, आनंद, मानसिक समाधान आणि नव्या आशांचा सुंदर अनुभव तुम्हाला मिळेल. धन्यवाद.